भाजपा उमेदवारीवरून पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विरोधी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात वाद सुरू। प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे माझ्याकडून उमेदवारी मिळण्यासाठी फडणवीसांपर्यंत गेले होते, परंतु फडणवीसांनी भालकेंना परिचारकांना भेटा असा सल्ला दिला असं म्हणत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भालकेंवर आरोप केला। या आरोपावर प्रणिता भालके म्हणाल्या, परिचारकांकडे विकासावर बोलण्यासाठी काही नसल्यानं ते बिनबुडाचे आरोप करत आहेत। आता भाजप उमेदवारावरून भालके आणि परिचारक यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटल्याचं दिसून येत आहे। भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता, 4 तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी, कुणी परिचारकांनी। आता त्यांच्या हातात काय आहे? वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले आणि त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ? तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही। जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवाऱ्या ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत, त्यांच्या हातात काही नव्हतं। त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही। सांगितलं की तुम्ही तिथे 4 तास दाखवलं, मग तुम्हाला औषधांकडे पाठवलं, त्यांनी परत तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे नाही। हे बघा, माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे, लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे। कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाहीये। ते आरोप करतात ते म्हणजे काय बिनबुडाचे आरोप आहेत। काय तुमच्या म्हणजे या प्रचाराचा जे दुराळा उडलाय त्यात कुठेतरी दहशत बसते, त्यामुळे असं काहीतरी डॅमेज करायसाठी सुरू आहे? काय नक्कीच डॅमेज करायचं, लोकांना कुठेतरी संभ्रमावस्थे निर्माण करण्याचं हा त्यांचं षडयंत्र आहे। आणि जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे। झालं की गेली 40 वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी, आता बदल हवाय लोकांना, त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिंगणात आहोत। प्रचाराला मुद्दे नसल्यामुळे कुठेतरी हे मुद्दे काढले? नक्कीच, प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही, विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये। 40 वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या 5 वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाहीये। त्याच्यामुळे कुठेतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोक सुज्ञ आहेत, हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही।